तुम्ही कधी विचार केला का छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मसाला म्हणून काय वापरले जायचे? ही उत्सुकता नेहमीच मनात असते. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असा होता याबाबत कायमच कुतूहल असतं आणि अगदी जेवणात वापरल्या जाणाऱ्या मसाल्याबाबतही जाणून घ्यावंसं वाटतं. शिवकाळात मिरची होती का मसाले? म्हणून नेमकं काय वापरलं जायचं आणि तिखटपणा कुठून येत असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात. त्या काळात आजसारखी मिरची सर्वत्र उपलब्ध नसल्याने तिखट चवीसाठी वेगळ्या घटकांचा आधार घेतला जात होता. काळी मिरी हा शिवकालीन प्रमुख तिखट मसाला म्हणून वापरला जात असे. काळी मिरीसोबतच आलं आणि लसूण यांनाही नैसर्गिक तिखटपणा असल्यामुळे स्वयंपाकात त्याचा वापर होत असे. यामध्ये आलं हे मसाला आणि औषध अशा दोन्ही स्वरूपात विशेष महत्त्वाचं मानलं जात होतं. 5,000 वर्षापासून अधिक काळापूर्वी भारतीय आणि चीनी संस्कृतीमध्ये आलं अन्नासोबतच औषधी टॉनिक म्हणून वापरलं जात होतं. आलं हे शिवाजी महाराजांच्या काळात भारतातच पिकणारं उत्पादन असल्याची नोंद आढळतात. शिवकाळाच्या खूप आधीपासून भारतात आलं रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला होता. महाराष्ट्रात थेट इतिहासाची नोंदी कमी असल्या तरीही सातवाहन काळापासून महाराष्ट्रात आल्याचा वापर होत असणं स्वाभाविक मानलं जातं. मसालेदार पदार्थ, काढे आणि पारंपरिक घरगुती उपचारामध्ये आलं मोठ्या प्रमाणात वापरलं जात होतं. इतिहासाची औपचारिक नोंद होण्याआधीच आलं चव वाढवणारा घटक म्हणून वापरात येऊन मसाल्यांच्या वापराचा भाग बनला. 2,000 वर्षापूर्वी भारतातून आलं रोमन साम्राज्यात निर्यात केलं जात होतं याचे उल्लेख आढळतात. मध्ययुगीन काळात युरोपामध्ये 1 पौंड आल्याची किंमत थेट एका मेंढीइतकी असल्याचा उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मसाला म्हटलं की काळी मिरीसोबत आलं हे चव आणि आरोग्य दोन्हीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक होतं हे इतिहासातून स्पष्ट होते. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये चवीसाठी काय वापरलं जायचं हे तुम्हाला माहीत पडलंच असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. जय शिवराय, जय श्रीराम.